वेलकम टू डेव्हलप कुकिंग. आज आपण बनवत आहोत इन्स्टंट कैरी. कशी बनवायची त्याच्यासाठी आपण लसूण घेतलेला आहे ठेचून, 5-6 कळ्या आहेत. याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये हळद आणि मीठ ॲड करणार आहोत. मी अर्धा चमचा मीठ घेतलेलं आहे आणि 2 चुटकी मी हळद घेतलेली आहे. आपण ह्याच्यामध्ये कैरी ॲड करून घेणार आहोत. आपण सगळी कैरी ह्याच्यामध्ये ठेवून घेतलेली आहे. आता आपल्याला ह्याला मिक्स करायचं. जेव्हा आम्ही लहान होतो ना, तेव्हा आमची आजी काय करायची, आमच्या कझन्सला ना अशी आणून द्यायची कैरी. आणि आम्ही कझन्स लोक खूप होतो ना, मग आम्हाला देत नव्हती, आमच्या कझन्सलाच द्यायची. मग आम्ही सगळेजण आपापली कैरी अशी बनवायचो आणि अशी बनवून आम्ही जेवणाबरोबर खायचो. आणि मग सगळ्यांना टेस्ट करवायचो, एक एक कैरीची फोड. आणि ज्याची लास्टला राहील ना त्याला मागत बसायचो. याच्यामध्ये आपल्याला अजून तेल टाकायचं. तेलाची धार सोडून झालेलं आहे. आपल्याला परत मिक्स करायचं याला. मी याला व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे, ह्या वेळेस आंब्याचा पूर्ण सीझन गेला तरी पण मी कैरी खाल्लेली नाही आणि ना आमच्या घरी बनवली ह्या वर्षी. म्हणून मी विचार केला की आज कैरी बनवावीच. कशी दिसते आहे कैरी, खूप छान. आणि आता मी ना ह्याच्यात ताव मारणार आहे. खूप छान. ह्याच्यामध्ये ना लसणाचा एक वेगळाच फ्लेवर येतो, त्याच्यामुळे आणखी मस्त लागते. आंबट आहे. दुसरी गोष्ट अशी की हा थोडा आंबा बनत आला आहे, त्याच्यामुळे एवढी आंबटही नाही लागत आहे, पण असं बिलबिलीशी वाटते. कैरी कशी कडक पाहिजे ना, त्यात कडकपणा नाही आहे. मे बी मी फक्त आतमधलं खाती आहे, त्याच्यामुळं मला असं लागतंय. लेट्स सी. मी आता ग्रीन साईड असलेली पण खाऊन बघते. आंबट नाही आहे कैरी अजिबात, त्याच्यामुळं एवढी छान लागत नाही आहे. सो मी आता जेव्हा आंबट कैरी येईल ना तेव्हा पुन्हा एकदा व्हिडिओ टाकेन. तुम्ही ट्राय करा, खावा, खुश राहा, मस्त राहा. बाय बाय.